नमस्कार प्रेक्षक हो, माझा जिल्हा माझी माणसामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, गेल्या 10 दिवसांहून अधिक कालावधीपासून रशिया युक्रेन वाद आंतरराष्ट्रीय पटलावर आणि देशादेशामध्ये चर्चेला जाणारा महत्त्वाचा विषय आहे. ही युद्ध सदृश्य परिस्थिती आणि त्याचे होणारे परिणाम आपण सातत्याने त्यावर चर्चा ऐकतोय, बघत आलेलो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये रशियाकडून युक्रेनवर होणारी लष्करी कारवाई काहीशी थंडावलेली आपण पाहतोय. परंतु असे असले तरीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध थांबवण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत आणि सोबतच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देखील जोपर्यंत आमच्यामध्ये सहनशीलता आहे, जोपर्यंत आमची मर्यादा, आमची क्षमता आहे, तोपर्यंत आम्ही देखील रशियाला तोंड देऊ असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु असं असताना देखील या युद्धाचे परिणाम केवळ फक्त रशिया आणि युक्रेनवरच नाही तर संबंध जगावर पडताना आपण पाहतोय. यामध्येच एक महत्वाची घडामोड होती ती म्हणजे रशियामध्ये आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी भारतीय मुले आणि त्या भारतीय मुलांची सुखरूपपणे सुटका करून त्यांना आपल्या मायदेशी परतवणं. यावरच मध्यंतरी आपण काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींची आणि विद्यार्थ्यांची काय अवस्था होती, कशा पद्धतीने त्यांना त्या संघर्षाला तोंड देत आपल्या मायदेशी पर्यंत परतण्याचा त्यांचा तो संघर्ष आणि त्यांची ती धडपड कशा पद्धतीची होती, आपल्या देशाकडून काय कशा पद्धतीचे प्रयत्न केले गेले आणि सोबतच पालघर जिल्ह्यामध्ये देखील त्याचे पडसाद कसे उमटलेले होते यावर आपण विश्लेषण आणि चर्चा केली होती. त्या दरम्यान आपल्या चॅनलने वेळोवेळी आपल्या वाड्या तालुक्यामधल्या ज्या 2 विद्यार्थिनी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या, सेजल विनोद वेखंडे आणि जोहा फिरोज शेख, ज्या आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा पुढे नेणार आहोत, त्यांच्याशी आपण त्यावेळी देखील सातत्याने संपर्कामध्ये होतो आणि आज आपण प्रत्यक्ष त्यांना स्टुडिओमध्ये युक्रेनमध्ये शिक्षण घेत असताना जी युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भामध्ये काही प्रश्न, त्यांची त्याबद्दलची मानसिकता आणि त्यांना एकंदरीतच युद्धाबद्दल काय वाटतं किंवा अशा परिस्थितींबद्दल अशा युवा मनांच्या काय भूमिका आहेत किंवा त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय मतं आहेत हे आपण या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेजल, मी तुला विचारेन की तू आता पहिल्या वर्षाला आहेस MBBSच्या युक्रेनमध्ये तू कुठे शिक्षण घेतेस, कोणत्या शहरामध्ये ते शिक्षण घेतेस आणि एकूणच ते शहर कसं आहे? म्हणजे तुला आता तू आपला देश सोडून तू दुसरीकडे परदेशामध्ये तुम्ही दोघी देखील वैद्यकीय शिक्षण घेत आहे. इथलं वैद्यकीय शिक्षण आणि तिकडच्या वैद्यकीय शिक्षणामधले तफावत किंवा तिथे काय फरक आहे का, तू त्याकडे कसं बघतेस? मी इवानो फ्रँकिस नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये होती फर्स्ट इयरला. तिकडची लोक एकदम खूप भारी आहेत, म्हणजे त्यांचं नेचर वगैरे खूप चांगलं आहे आणि तिकडचं एज्युकेशन, तिथले टीचर्स वगैरे, त्यांचे टीचिंगचे स्टाईल्स वगैरे इंडियाच्या कम्पेअरमध्ये खूप चांगलं आहे. अच्छा, जोहा, तुझा काय अनुभव आहे? तू आता तुम्ही एक शिक्षण तुम्ही इथे घेतलं 12वी पर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलात. तिथे शिक्षण घेत असताना तुमची साहजिकच इच्छा आहे की जरी तुम्ही परदेशामध्ये जरी शिक्षण घेत असाल तरी पण तुम्हाला सेवा किंवा तुमचं पुढच्या त्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग इथल्या आपल्या लोकांना देखील झाला पाहिजे, हीच भावना तुमच्यामध्ये असेल. पण आता तुम्ही ज्या ठिकाणी तिथे शिक्षण घेत होतात, युद्धाच्या पूर्वीची स्थिती त्या ठिकाणी कशी होती त्या शहराची, किंवा तुमचं एकूण शिक्षण या संदर्भामध्ये तुमचा तिथला अनुभव कसा होता त्या दिवसांमध्ये, आणि युद्ध चालू झाल्यानंतर परिस्थिती कशी बदलली? युद्धाच्या पहिले तर आमचं शिक्षण ऑफलाईन चालू होता. आमचा फर्स्ट सेमिस्टर पण कम्प्लीट झाला होता आणि युद्ध जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा आमचा सेकंड सेमिस्टर स्टार्ट होणार होता. आमचे एक्झाम्स चालू होते. अच्छा, म्हणजे यांच्या परीक्षेच्या काळामध्ये ही परिस्थिती तिथे उद्भवली. हो, आणि आमचे एक्झाम्स पण कॅन्सल झाले, आम्ही एक्झाम्स पण नाही दिले. बरोबर. बघा की आपण त्यांच्या मनस्थितीचा विचार या ठिकाणी प्रेक्षक करू शकतो की इथून ही मुलं आपला देश सोडून दुसरीकडे परदेशी शिक्षण घेतात, पालकांची इच्छा असते, एक त्यांच्यामध्ये देखील एक मोठी महत्वाकांक्षा मुलांमध्ये निर्माण झालेली असते की आपल्याला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. आणि अशा वेळी ज्यावेळी सुलतानी संकट येतात किंवा अशा वेळी अशा पद्धतीचा एखादा प्रश्न उभा राहतो त्यावेळी त्यांच्यावर निश्चितच त्यांच्या भावविश्वावर किंवा त्यांच्या मनस्थितीवर परिणाम होणं साहजिकच आहे. आता मी पुढे पुन्हा तुमच्याकडे ही चर्चा नेताना मला आता तुम्हाला असं विचारावं वाटतं की तुम्ही शिक्षण घेताय ज्या ठिकाणी इवानो फ्रँकिस नॅशनल मेडिकल इन्स्टिट्यूट, ह्या ठिकाणी आपल्या देशामध्ये किती मुलाच्या घडीला तुमच्या जोडीला शिक्षण घेत होती? आमच्या जोडीला 2000 मुलं होती फक्त आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आणि पूर्ण युक्रेनमध्ये तर खूप आहे.
म्हणजे युक्रेन हे जसं आपल्याकडे पुणा हे विद्येचं माहेरघर आहे, हो. तसं जर आपण बोललो की युक्रेन हे मेडिकल सायन्स साठीचं माहेरघर आहे, तर ते चुकीचं ठरणार नाही. हो. म्हणजे आपल्याकडची प्रेक्षक खूप मुलं दरवर्षी रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, हे सर्वश्रुत आहे. कारण भारतामधला खाजगी कॉलेजेस मधला मेडिकलचा खर्च त्याच्या तुलनेने निम्म्या खर्चामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण परदेशी मिळतं. म्हणजे ही देखील एक चांगली बाब आहे. परंतु हे जरी आपण बघत असताना एक कुठेतरी अशा पद्धतीचे जेव्हा प्रसंग उद्भवतात त्यावेळी मग त्याच्यावर विचार करणं आपल्याला भाग पडतं. जोहा आणि सेजल म्हणजे आपलं चॅनल आणि आपल्याकडची विविध पक्षीय मंडळी असतील, तुमचे नातेवाईक असतील, पालक असतील, हे वेळोवेळी तुमच्याकडशी ह्या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये किंवा ह्या परिस्थितीमध्ये तुमच्याशी संपर्कामध्ये होते. म्हणजे संपर्क साधण्यासाठी तितकासा काही अडथळे तुम्हाला आले नाहीत. पण नक्की म्हणजे ज्याला आपण इव्हॅक्युएशन म्हणतोय किंवा जिथून त्यांना ह्युमन कॉरिडॉर तयार करून त्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या मायदेशी परतवणं, ही ज्यावेळी प्रक्रिया चालू झाली ती नक्की केव्हापासून चालू झाली? आणि तुम्ही त्या शहरामध्ये ज्यावेळी युद्ध चालू झालं नेमकं त्यावेळी तर तुम्ही लगेच काही आलात नाही, तुम्हाला खूप संघर्षाला तोंड द्यावं लागलं. नक्की तुम्ही त्या शहरामध्ये किती दिवस होता? आम्ही तिथे 3 दिवस होतो आणि 4थ्या दिवशी आम्हाला तिथून इव्हॅक्युएट करायला स्टार्ट केलं. अच्छा, म्हणजे 3 दिवस तुम्ही त्या शहरामध्ये असताना बॉम्ब हल्ले किंवा लष्करी कारवाई चालू होती. हो. मग ह्या काळामध्ये तुम्हाला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या होत्या किंवा तुम्ही स्वतःच्या बचावासाठी तुम्हाला तिथल्या स्थानिक यंत्रणांनी असेल किंवा तुमच्या कॉलेजेसनी असेल, जे कोण तुमचे सिनियर असतील, तुम्हाला कशा पद्धतीच्या सूचना तिथे दिल्या जायच्या वेळोवेळी? आम्हाला तर ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सुपरमार्केटमधून जाऊन तुमच्यासाठी 15 दिवसाचं खायला स्टॉक करून ठेवा आणि पैसे विड्रॉ करून ठेवा, कारण की सिच्युएशन खूप खराब आहे, काही होऊ शकतं, तुम्हाला खायला भेटू शकतं, कारण की आता कर्फ्यू लागणार आहे, एवढं त्यांना माहिती होतं. मग जो आता मी तुला प्रश्न विचारेन, मग अशा वेळी तुमची स्थिती काय झाली होती? आम्ही तर सकाळी उठलो, आम्हाला हे सगळं काहीच माहीत नव्हतं. मग आम्हाला घरून कॉल आले, आम्ही न्यूज बघितली. मग आम्हाला घरच्यांनी आणि जे सिनियर्स होते त्यांनी मेसेज टाकला की तुम्ही जा, जे पण कॅश असेल ते विड्रॉ करा. पण कॅश विड्रॉ नव्हते होत, कॅश संपला होता. आम्ही 3 बँक फिरलो, नंतर 4th बँकमध्ये आम्हाला कॅश भेटला. आणि सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे पण सगळं संपलं होतं, थोडंफार जे होतं ते आम्ही आणलं आणि सगळ्या मुलांनी. म्हणजे ही स्थिती युद्ध चालू झालं आणि पहिल्या 1 ते 2 दिवसांमध्ये झाली आणि तुम्हाला याची काही कल्पना नव्हती. म्हणजे तुम्हाला तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा न्यूजच्या माध्यमातून असेल हे तुम्हाला माहिती नव्हतं. कदाचित असं असेल की युद्ध चालू होते, काय तिथे नेटवर्क प्रॉब्लेम तयार झाले असेल किंवा सोशल मीडिया ठप्प झाला असेल, त्यामुळे तुमच्यापर्यंत ही बातमी, कदाचित या विद्यार्थ्यांपर्यंत ती बातमी पोहोचली नसावी. ते त्यांना इथल्या नातेवाईकांकडून किंवा त्यांच्या सिनियर्स कडून त्यांना ही अशी परिस्थिती चालू आहे हे कळालं आणि त्या संबंधी तुम्हाला त्या पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या. मग तुम्हाला जे आपण कॉरिडॉर म्हणतो किंवा तुम्हाला तिथून इव्हॅक्युएट करून किंवा तुम्हाला तिथून उचलून सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर सुरू झाली. मग ती नक्की कशा पद्धतीची होती? जे आमचे सर होते ना, डॉक्टर मसरूर अहमद, ते कीव मध्ये होते आणि जे तेव्हा कीव मध्ये होते ना तिथे अटॅक झाला आणि तिथेच ते अडकले होते. त्यांनीच आपल्या इंडियन एम्बेसीशी बसून सगळी हे केलं की स्टुडंट्सला काढायचंय आणि मग त्यांनीच पोलंड, हंगरी आणि रोमेनियामध्ये सगळ्या एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला की मुलं काढायची आहेत. प्रेक्षक म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे फटाफट निर्णय प्रक्रिया आणि निर्णय घेऊन अशा प्रसंगामध्ये आपण ज्याला बोलतो सूझबूझ किंवा समयसूचकता दाखवावी लागते अशा प्रसंगांमध्ये. आणि ज्यांनी मगाशी उल्लेख केला डॉक्टर मसरर अहमद यांना तर म्हणजे त्यांच्याशी स्टुडिओमध्ये बसायच्या आधी आम्ही चर्चा केलेली होती. त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या माणसाने तिथल्या तिथे त्यावेळी 25 बसेस, म्हणजे आता सेजल आणि जोहानी सांगितलं का त्यांनी तिथे कीव शहरामध्ये असताना भारतीय दूतावासाशी वेळोवेळी संपर्क त्यांनी तिथे साधला होता. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 25 बसेसची व्यवस्था करून त्यांना बॉर्डर पर्यंत सुखरूप सोडण्याची व्यवस्था त्या माणसाने केली होती. थोडक्यात तुमच्यासाठी तरी ते तिथले स्थानिक हिरो म्हणा असंच आपल्याला त्यांना म्हणावं लागेल. आणि मगाशी ते शहराचा उल्लेख आला, जी राजधानी देखील आहे युक्रेनची, कीव शहर. आपण व्हिडिओ किंवा याच्या आधी पिक्चर मध्ये बघितलं, एक कीव हे खूप सुंदर असं शहर आहे.
पण तिथून कीव तुमच्या शहरापासून जिथे तुम्ही शिक्षण घेताय तिथून कीव शहर किंवा ती राजधानी किती दूर? 800 किलोमीटर. म्हणजे जरी तुम्हाला एम्बसीशी किंवा दूतावासाशी संपर्क जरी साधायचा असता तरी पण ते खूप सोपं नव्हतं. जवळपास तिथून 800 किलोमीटर अंतरापासून राजधानीपासून ते 800 किलोमीटर पलीकडे ते त्यांचं शिक्षण घेत होते आणि एकट्या त्यांच्या शहरामध्ये 2000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. पूर्ण युक्रेनमध्ये तर खूप भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत होते अशी परिस्थिती होती आणि निश्चितच त्यांना सगळ्यांना एवढ्या कमी वेळामध्ये इव्हॅक्युएट करणं आणि माहितीशी सुखरूप पोहोचवणं हा निश्चितच खूप मोठा सोपं असं काम नव्हतं. पुढे मी आता तुम्हाला प्रश्न विचारेन की तुम्हाला संपर्क साधण्यासाठी नातेवाईकांशी किंवा घरच्यांशी किंवा तुमच्या सिनियरशी तिथे तुम्हाला कधी अडचण अशी भासली त्या काळामध्ये? नाही, आमचे कॉन्टॅक्ट होत होते. संपर्क तुमच्याशी सगळ्यांशी व्यवस्थित होता. ती एक जमेची बाजू होती की तुम्ही सातत्याने ही मंडळी त्यांच्या नातेवाईकांशी किंवा आप्तेष्टांशी संपर्कामध्ये होती. आपल्या चॅनल मार्फत पण आपण त्यांच्याशी ज्यावेळी ही गोष्ट कळली तेव्हा आपण वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. आता मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की त्या प्रश्नावर प्रेक्षक खूप वादंग देखील झाले किंवा त्याच्यावर आज देखील वाद आणि चर्चा होताना दिसत आहेत आपल्याला. असा एक आक्षेप घेतला जातो किंवा असं एक म्हटलं जातं की भारतीय विद्यार्थी जे होते का ज्या युक्रेनमध्ये जे शिक्षण घेत होते त्यांना युक्रेन देशामध्ये किंवा देशांतर्गत आपल्या भारतीय दूतावासाकडून हवी तशी मदत नाही झाली. तिथल्या स्थानिक यंत्रणेनेच जास्त मदत केली त्यांना बॉर्डरवर पोहोचवण्यापर्यंत. ही गोष्ट खरी आहे का? हो, खरी आहे. पण तुम्हाला असं काही वाटलं नाही की भारतीय किंवा आपले कोण दूतावास किंवा कोण भारतीय सरकारचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्हाला आश्वस्त केलंय आणि तुम्हाला बॉर्डर पर्यंत असं काही नव्हतं? जे काही मदत झाली ती बॉर्डर क्रॉस झाल्यानंतरच झाली. बॉर्डरच्या पहिले काहीच नव्हती. ते एअरपोर्टवर पोहोचलो त्यानंतर झाली. मग रोमानियामध्ये जात असताना गेल्यानंतर तुम्हाला पण तिथे त्या ठिकाणी तरी भारतीय दूतावासाची किंवा आपल्या सरकारची प्रतिनिधींची काय तुमचा संपर्क झाला किंवा ते तुमच्या संपर्कामध्ये आले होते का? हो, जेव्हा आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो तेव्हा तिथे आम्हाला सगळे म्हणजे कॉन्टॅक्ट झालं होतं सगळ्यांसोबत. अच्छा. एअरपोर्टवर इंडियन एम्बेसीची लोक होती आणि त्यांनीच आम्हाला फ्लाईट वगैरे सगळी अरेंज करून दिली. अच्छा. मग अजून एक मला प्रश्न इथे विचारावा वाटतो प्रेक्षक या मुलींना की तुम्ही अशा गंभीर परिस्थितीतून तुम्ही म्हणजे सीमा म्हणजे बॉर्डर पर्यंत पोहोचेपर्यंतचा पण तुमचा प्रवास किंवा संघर्ष सोपा नव्हता. तुम्हाला काही अंतर तुम्हाला पायी चालत यावं लागलं होतं युक्रेनच्या बॉर्डर पर्यंत. मॉल्स बंद होते सगळे, बर्फ पडत होता, रस्त्यावर ट्रॅफिक लागलेली होती, कुठे जायचं हे तुम्हाला माहिती नव्हतं, जवळचं सगळं फूड संपलेलं होतं, तुमचं पैसे संपलेले होते, तुमचे कार्ड चालत नव्हते. अशा परिस्थितीत आणि सोबतच भारतीय प्रतिनिधींचं पण कुठली आपल्याला मदतीची अपेक्षा त्यावेळी तिथे नव्हती किंवा काही कारणास्तव ते तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सीमारेषा पलीकडे गेलात आणि रोमानियामध्ये पोहोचलात. मग रोमानियामध्ये पोहोचल्यानंतर अशा मनस्थितीतून तुम्ही आल्यानंतर सगळे विद्यार्थी तुम्ही दोघी जण प्रातिनिधिक आहात, अशीच अवस्था बाकी विद्यार्थ्यांची पण होती. मग तिथे आपल्या एम्बसी कडून किंवा सरकारकडून काय असे विशेष प्रयत्न झाले का? थोडं तुम्हाला काउन्सिलिंग करणं असेल का, तुमची मनातली भीती घालवणं असेल, तुम्हाला आश्वस्त करणं असेल किंवा एकंदरीत तुम्ही दूतावासात गेल्यानंतरचा अनुभव काय होता? असं काउन्सिल वगैरे तर काहीच झालं नाही. फक्त आम्ही तिथे गेलो, आम्हाला त्यांनी फ्लाईट्स अरेंज करून दिली आणि मग आम्ही दिल्लीपर्यंत आलो. अच्छा. म्हणजे ज्या प्राथमिक ज्या प्रक्रिया होत्या त्यांनी फटाफट पार केल्या, म्हणजे तुमचं सुखरूप मायदेशी येणं महत्वाचं होतं. मग तुम्ही ज्यावेळी सुखरूप पोहोचलात त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही दिल्लीमध्ये आला असाल. मग दिल्लीमध्ये तुम्ही आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही महाराष्ट्र सदनामध्ये होतात. महाराष्ट्र सदनातून नंतर मग पुन्हा तुमच्यासाठी एक विशेष विमानाने मग तुम्ही मुंबई एअरपोर्ट पासून आणि तुम्ही तुमचे सुखरूप मायदेशी परतलात. या काळामध्ये देखील त्यांना विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी असेल किंवा प्रतिनिधींनी असेल त्यांनी देखील वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या घरच्यांना कुठेतरी एक आत्मविश्वास देणं किंवा त्यांना धीर देण्याचं काम देखील या काळामध्ये केलं होतं आणि जे निश्चितच करणं अपेक्षित होतं. कारण अशीच परिस्थिती केवळ आपल्या तालुक्यातली किंवा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचीच नव्हती, तर आपल्या देशातून जी विद्यार्थी युक्रेन किंवा रशियामध्ये या वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये अडकून बसले होते त्यांच्यासाठी सरकारने ते करणं अपेक्षितच होतं. पण मुळामध्ये एक प्रश्न असा निर्माण होते प्रेक्षक की ही जी मुलं बाहेर देश सोडून परदेशी शिक्षण घेत होती, आज ती मुलं या युद्धाकडे कसं बघतायत हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या काही वेळामध्ये जोहा आणि सेजल कडून. मला तुम्हाला आता दोघींना एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ती परिस्थिती ते अनुभवून आलेला आहात. मग ती बॉर्डरवरची परिस्थिती असेल, बॉर्डरवर तुम्ही पोहोचल्यानंतर परिस्थिती पहिल्यांदा काय होती ते मला तुम्हाला विचारायचं राहिलं होतं. बॉर्डरवर गेल्यानंतर काय होतं जोहा तिथे? बॉर्डरवर खूप म्हणजे खूप
गर्दी होती, अनागोंदी होती सगळी. खूप म्हणजे 4 ते 5 हजार मुलं तिथे होती आणि अजून येणार होती कीवची वगैरे आणि खूप म्हणजे तिथे कोणीच नव्हतं आणि ते सोल्जर्स होते ना तिथे, ते आम्हाला इंडियन मुलांना सोडत नव्हते. अच्छा. आणि जे नायजेरियन्स पण होते तिथे आणि टर्किश होते, मोरोकन होते, इंडियन तर खूप होते आणि नायजेरियन्स खूप होते आणि नायजेरियन्स आणि इंडियन मध्ये पण खूप वादविवाद होत होता. अच्छा. कारण जे बसेस आम्हाला घेण्यासाठी येत होती ना ती फक्त इंडियन एम्बेसीची होती म्हणून, आणि ते नायजेरियन सांगत होते की यांनाच का फक्त, म्हणून थोडी म्हणजे थोडक्यात खूप अनागोंदी आणि खूप- तिथे कोणाचं कंट्रोल हा, नियंत्रण नव्हतं आणि हा. प्रत्येकाला घाई होती की केव्हा एकदा आम्ही हा, बॉर्डर क्रॉस बॉर्डर करतोय क्रॉस. आणि आमच्या देशी सुखरूप आम्ही हा. पोहोचतोय. हेच युद्धाची निष्पत्ती असते की युद्ध केव्हाच सकारात्मक बाजू घेऊन येत नसतं, तर युद्ध नेहमी दुःख, कारुण्य आणि अशाच पद्धतीचे एक अनागोंदी घेऊन येत असतं आणि त्याचे परिणाम पुढील पिढ्यांवर वर्षानुवर्ष पडत राहतात. आणि हाच मुद्दा आपण पुढे नेणार आहोत की तुम्ही दोघी जणी युद्ध या संकल्पनेकडे ह्या निमित्ताने कसं बघाल, की तुम्हाला काय वाटतं, एक विद्यार्थी म्हणून असेल की एक समाजाचा घटक म्हणून असेल आणि आता तुम्ही कुठेतरी जग दुनिया बघतायत, शिकता आहात आणि अशा पद्धतीचा आघात किंवा अशा पद्धतीचं एक गंभीर घटना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघितली का ज्याचे पडसाद संपूर्ण आंतरराष्ट्रीय पटलावर पडतायत आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होतात, मग तुम्ही या युद्ध या संकल्पनेकडे दोघी कसं बघाल? आम्हाला असं वाटतं की ही सिच्युएशन आहे ही बसून पण सॉल्व्ह होऊ शकते, कारण की युद्धच हे नाही, सोल्युशन नाही आहे सगळ्या गोष्टींवर. कारण की खूप अशी लोक आहेत की त्यांची काय चुकी आहे की ते लोक हे फेस करतात. आम्ही पण हे फेस करून आले, आम्ही काय आमच्या देशी परत आले, पण तिथले लोकल सिटिझन्स त्यांची काय चुकी आहे? खूप मोठा मुद्दा इथे सेजलने सांगितला की प्रत्येक प्रश्नाला युद्ध हे उत्तर नसतं, युद्ध सगळ्या समस्यांचं समाधान नसतं. आज आम्ही आमच्या मायदेशी परतलोय, पण जे मुळामध्ये त्यांची मायभूमीच ती रशिया आणि युक्रेन आहे, तिथल्या नागरिकांची अवस्था काय असेल, ते कुठे जातील, हे खूप चांगला विचार आणि एक खूप चांगला अनुभव सेजलने या निमित्ताने मांडलाय. जोहा, तू या युद्धाकडे कसं बघतेस, युद्ध या संकल्पनेकडे? त्या रशिया युक्रेन हे आत्ताचं युद्ध आहे, याच्या आधी झालेली युद्ध असतील, भविष्यात होणारी युद्ध असतील, युद्ध व्हावीत की नकोत? नको, कारण जे रशिया हमले करतायत युक्रेनवर ते रेसिडेन्शियल एरियावर पण होत आहेत आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये सगळीच असतात, ओल्ड स्मॉल चिल्ड्रन्स असतात, बरोबर. यंग असतात आणि ते युक्रेनियन्स आहेत, ते युक्रेन सोडायला तयार नाही आहेत. ते म्हणतायत की आम्ही युक्रेनमध्येच राहणार. मग ते खूप म्हणजे जे लोक आहेत ते ऑफ झाली तिथे, त्यामध्ये छोटी पोरं म्हणजे आहेत, ओल्ड लोक आहेत आणि आम्ही तिथे मेडिकल स्टुडंट आहोत. तर आम्हाला हे नकोय की आम्ही वॉरमधून जी म्हणजे ज्यांना हर्ट झालंय त्यावर आम्ही उपचार करावं, आम्हाला हे नको. जोहाने देखील एक जाता जाता आणि शेवटच्या क्षणी खूप चांगलं वाक्य इथे सांगितलं की आम्ही मेडिकलचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला असं वाटत नाही की आम्ही भविष्यामध्ये युद्धामध्ये जखमी झालेल्यांवर आम्ही उपचार करावेत. आम्ही जे वैद्यकीय शिक्षण घेतोय त्या ज्ञानाचा उपयोग मानव जातीसाठी व्हावा, मानव जातीच्या विकासासाठी व्हावा आणि मानवी जीवन सुकर व्हावं म्हणून व्हावा, असंच तिचं म्हणणं आहे. आम्हाला कदापि असं वाटणार नाही या विद्यार्थ्यांना की आमच्या हातून जास्तीत जास्त युद्धामध्ये जायबंदी झालेल्या लोकांवर उपचार व्हावे. म्हणजे शेवटी हे अनुभव आणि ही प्रगल्भता, ज्यावेळी तुम्ही कठीण प्रसंगांना तोंड देता आणि त्या संघर्षातून वाट काढत एक कुठेतरी तुम्ही एक नवीन विचार घेऊन जाता, त्यावेळी अशी प्रगल्भता येते. आणि आज माझ्या जोडीला सेजल आणि जोहा ज्या सुखरूपपणे युक्रेनवरून आपल्या मायदेशी परतलेल्या असतील तरी देखील त्यांच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एका प्रकारची एक अस्वस्थता आणि एक अनामिक भीती आपण त्यांच्या डोळ्यांमध्ये देखील पाहू शकतो की ह्या मुलांनी हे युद्ध प्रत्यक्ष अनुभवलंय आणि त्या युद्धाचे परिणाम भविष्यात आपल्या पुढील पिढीवर आणि पुढील काळामध्ये कसे होतील ही कुठेतरी अनामिक भीती त्यांच्या देखील मनामध्ये दाटलेली आहे. आणि याच करता जगाला युद्ध नको, बुद्ध का हवा याचं आपल्याला प्रचिती येते. गांधी बाबांनी दिलेली अहिंसेची शिकवण जगाला तारू शकतं. मोहम्मद प्रेषित पैगंबरांनी जो शांतीची शिकवण दिली तीच जगाला तारू शकते, हे ह्या निमित्ताने स्पष्ट होतं. धार्मिक अहंकार असेल, धार्मिक उन्माद असेल किंवा जास्तीत जास्त आमचा सीमा विस्तार करून साम्राज्यवादी विस्तार असेल, अर्थव्यवस्थेवर अवरचष्मा ठेवण्याची घाई असेल, अशा सगळ्या कारणांची परिणिती शेवटी युद्धामध्ये होत असते आणि हे मानवजातीला नको आहे.
आता फक्त जगाला गरज आहे ती अहिंसेची, प्रार्थनेची आणि दुआंची, कारण जगाला येणाऱ्या विनाशापासून हेच वाचू शकतात. प्रेक्षक हो, आजचा हा भाग कसा वाटला आणि ह्या सेजल आणि जोहाशी आपण केलेला संवाद तुम्हाला जर आवडला असेल आणि विचार करण्यासाठी भाग पाडत असेल तर निश्चितच आपल्या प्रतिक्रिया आमच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन चर्चेसह, नवीन मुलाखतीसह. तोपर्यंत काळजी घेत राहा, जगासाठी प्रार्थना करत राहा, दुआ करत राहा. धन्यवाद.